नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा खूप युनिक आहे, टाकाऊपासून टिकाऊ आहे आणि जे तुम्ही फेकणार आहात त्याचा कसा आपण रियूज करू शकतो तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपल्याला इकडे लागणार आहे बॉटल्स। दोन मीडियम साइजच्या बॉटल्स मी इकडे वापरलेले आहेत आणि याचे स्टिकर मी रिमूव्ह करून घेतलेत। तुम्ही अख्खी मोठी बॉटल घेतली तरी चालेल किंवा छोटे छोटे पोर्शन मध्ये जे आहे आपण जे काही बनवणार आहोत ते डिवाइड करून छोट्या छोट्या बॉटल्सचा वापर केला तरीही चालेल। चला आता आपल्याला जे मेन लागणार होतं ते आपण आता सध्या बाजूला ठेवूयात बॉटल्स। आता आपल्याला लागणार आहे संत्री। इकडे संत्री किंवा मोसंबी आपल्याला लागणार आहे। आपण संत्री खातो, मोसंबी खातो आणि त्याचे साल जे आहे ते फेकून देतो किंवा मग बरेच जण ते साल जे आहे ते वाळवून त्याचा फेस मास्क बनवतात आणि फेससाठी सुद्धा यूज करतात आणि त्याच्यामध्ये जे आहे खूप लाभदायक गुणधर्म असतात, त्यामुळे ते कधीच वेस्ट करायला नाही पाहिजे। वाटलंच तुम्ही हे उन्हामध्ये याची साल जी आहे ती काढून घेऊन आणि उन्हामध्ये वाळवून याची पावडर सुद्धा करून ठेवू शकता आणि चेहऱ्याला नक्कीच लावू शकता। पण आज आपण याचा वापर वेगळं काहीतरी करण्यासाठी करतो आहोत। तर इकडे मी 2 ते 3 संत्र्या सोलल्या होत्या आणि त्याचे जे काही साल आहे ती फेकून न देता तशीच ठेवली होती आणि आपल्याला आता ही कापून घ्यायची आहे। म्हणजे मी हे या स्टिक फॉर्म मध्ये यासाठी कापून घेते आहे कारण आपण ज्या बॉटल्स घेतल्या त्या छोट्या छोट्या आहेत, मग त्यामधून जायला जर आपण हे साल ॲज इट इज त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर जाणार नाही, म्हणून आपण हे असं छोटं छोटं कट करून घेतो आहोत। आता हे मी कट करून घेते, पण त्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। आज हा जो काही व्हिडिओ आहे तो खूप युजफुल बनणार आहे आणि तुम्ही कधीही विचार नसेल केला असं आपण याच्यापासून एक मस्त असं बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आता हे जे काही आपण बनवणार आहोत हे तुम्हाला फक्त एकदाच यूज करून फेकून द्यायचं असं नाही, तर ते कसं यूज करणार ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे। तर बघता बघता इकडे जे काही आपण संत्र्याच्या साली घेतल्या होत्या त्या सगळ्या कापून झाल्यात। आता 2 बॉटल आपण इकडे वापरतोय, त्यामुळे मी हे जे काही आहे ते दोन्हीही अर्धा अर्धा करून सेम प्रमाणामध्ये दोन्हीही बॉटलमध्ये टाकणार आहे। तुम्ही हे पूर्ण एका बॉटलमध्ये सुद्धा टाकू शकता आणि तुम्ही हे अगदी जेव्हाही हे वापरणार आहात ना, तर आता तुम्ही कधीच तुमच्या घरी संत्री किंवा मोसंबी आल्यावर त्यांचे साल फेकणार नाही आहात। एवढा छान त्याचा तुम्ही यूज करणार आहात। जर फेससाठी तुम्ही करत नसाल तर नक्कीच या पद्धतीने नक्की करा, कारण आपण बाहेर कुठे गेलो तर पाण्याच्या बॉटल्स घेतोच किंवा मग काही ड्रिंक्स वगैरे घेतलं तर त्या बॉटल्स असतातच आपण फेकून देतो, पण त्याचा सुद्धा वापर होतो आणि आपल्यासाठी जे आपण फेकणार आहोत त्या गोष्टी सुद्धा यूजमध्ये येतात, त्यामुळे हे खूप मस्त बनतं। तर दोन्हीही बॉटलमध्ये आता मी हे अर्ध अर्ध जे आहे ते टाकून घेते आहे। आपल्या चॅनलवरती भरपूर क्लिनिंगचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत, नक्की बघा। त्याची एक वेगळी प्लेलिस्ट सुद्धा आहे। तुम्हाला ज्या रिलेटेड व्हिडिओ हवा आहे तो व्हिडिओ आपण सगळे बनवलेले आहेत, त्यामुळे आपले व्हिडिओ जे आहे ते नक्की चेक करा, आपल्या चॅनलचे व्हिडिओ चेक करा, जेणेकरून तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो नक्की मिळेल। तर बघा दोन्हीही बॉटल मी त्याच्यामध्ये संत्र्याच्या ज्या काही साली आहेत त्या घालून घेतल्यात। आता आपल्याला या बॉटलमध्ये एक चमचा भरून खायचा सोडा, त्याला बेकिंग सोडा सुद्धा म्हटलं जातं, तो घालायचा आहे। मला एक कमेंट आली होती की मी नेहमी सांगते तुम्हाला बेकिंग सोडा घ्यायचा आहे, तर त्यांची कमेंट आली होती की सोडा म्हणजे कोणता, खायचा की म्हणजे धुवायचा। मी तेव्हा त्यांना क्लिअर केलं, जेव्हा मी म्हणते आहे बेकिंग सोडा तर आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे, जेव्हा मी निरमा म्हणते आहे तेव्हा आपल्याला वॉशिंग पावडरचा यूज करायचा आहे। आता दोन्हीही बॉटलमध्ये एक चमचा आपण सोडा घातलाय आणि आता ही बॉटल 3/4 एवढे पाण्याने भरायची आहे। फुल बॉटल आपल्याला भरायची नाही आहे, 3/4च भरायची आहे। तर बॉटलमध्ये पाणी घातल्यानंतर त्याला अशा पद्धतीने आपल्याला शेक करत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता मी बॉटल केवढी भरलेली आहे
आता यामध्ये जेव्हा आपण हे घालतो तर दिसायलाही किती छान दिसतं ना, आणि हे यूज तर इतकं भारी होणार आहे ते तुम्हाला कळणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सेम पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बॉटलमध्ये सुद्धा तेवढंच पाणी भरायचं आहे, फुल बॉटल आपल्याला भरायची नाही आहे। आता मी हे पाणी यामध्ये भरून घेते। दोन्हीही बॉटल व्यवस्थित शेक आपण करून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर। आता ह्या बॉटल तुम्हाला ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर अशाच ठेवायच्या आहेत। रात्रभर या बॉटल आपण जे आहे यामध्ये जे काही सोडा घातलेला आहे, त्याचबरोबर संत्र्याची साल घातली आहे, पाणी, तर हे पूर्ण एक जे आहे संत्र्याचा पूर्ण जो काही अर्क आहे सालीचा तो पूर्ण यामध्ये उतरतो आणि खूप मस्त असं आपलं एक सोल्युशन तयार होतं। बघा पूर्ण रात्रभर मी हे ठेवलं होतं, याचा रंग पूर्ण ऑरेंज झालेला आहे आणि एक खूप छान हे जे सोल्युशन आहे हे 2 प्रकारे आपण यूज करणार आहोत, त्यामुळे आपण 2 वेगवेगळ्या बॉटलमध्ये ठेवलं आहे आणि एकदाच भरपूर तुम्ही बनवून ठेवू शकता। आता पहिले कशा पद्धतीने बनवायचं ते बघूयात, म्हणजे यूज कसं करू शकता। तर स्प्रे बॉटल घ्यायची आहे, तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर अशाच बॉटल घेऊन त्याला होल पाडून घ्यायचे आहेत सुई किंवा टाचनने, आणि मग ती स्प्रे बॉटल म्हणून तुम्ही वापर करू शकता। आपल्याला फक्त आता याचा पाण्याचा वापर करायचा आहे। या जो काही संत्र्याचा पूर्ण अर्क आहे तो बघा या पाण्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे, तुम्हाला कलर वरूनच समजत असेल। ही जी काही स्प्रे बॉटल आहे आता ही कशासाठी यूज करायची आपण ते सगळं काही समोर बघणार आहोत, पण याचा जो काही मेन अजून यूज आहे तो तुम्हाला बघून अगदी आश्चर्य होईल। तर हाता कशासाठी यूज करायचा आहे ते बघूया। आता जे काही स्टीलचे वगैरे भांडे असतील ना तर ते काळपट होतात, तर ते भांडे काळपट तेलकट झालेले असतील ना तर ह्या सोल्युशनने अगदी चकचकीत होतात। मी ही जी काही क्लिप आहे ही थोडीही काटत नाही जेणेकरून किंवा स्पीडवरतीही ठेवत नाही, जेणेकरून तुम्हाला कळेल की खरंच हे सोल्युशन किती भारी आहे। आणि आता यामधला जो काही ज्यूस आहे तो संपल्यानंतर ते फेकून द्यायचं नाही, तर त्यामध्ये पुन्हा पाणी भरायचं आणि ते पुन्हा रात्रभर ठेवायचं आणि असं 2 ते 3 वेळेस करून मग तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे। तर आहे की नाही किती छान आपण याचा यूज केला आहे बघा। मी घासणीला अगदी साबण वगैरे काहीच लावलं नाही आणि अगदी सॉफ्ट घासणी घेतलेली आहे आणि तुम्हाला फक्त ही धुवून घ्यायची आहे। स्टीलवरती हार्ड वॉटरमुळे म्हणजे क्षारच्या पाण्यामुळे भरपूर काळपटपणा येतो, तर तो काळपटपणा ह्या सोल्युशनने जातो। त्याचबरोबर जे काही कढया वगैरे असतात आपण त्यामध्ये तेल वगैरे म्हणजे काही तळलं तर तेलकट होते, ते निघायला प्रॉब्लेम येतो, तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे सोल्युशनचा वापर करू शकता। इतकं छान हे क्लिनिंग सोल्युशन आपण तयार केलेलं आहे आणि मला माहिती आहे हे तुम्हाला कधीच माहिती नसेल, आणि जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच याचा वापर करा आणि मग मला सांगा की हो हे खूप भारी जे आहे आमचे भांडेसुद्धा असेच निघालेले आहेत। तर मी हे फक्त पाण्याने धुवून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः लाईट त्यावरती चमकायला लागलेला आहे। खूप छान प्रकारे भांडे याने क्लीन निघतात। आता आपण 2 बॉटलमध्ये केलं आहे त्यामुळे त्याचे पर्पजसाठी आणि भांडे क्लीन करण्यासाठी सुद्धा याचा यूज होतोच, पण आपल्याला अजून खूप साऱ्या गोष्टींमध्ये या सोल्युशनचा वापर आपण करू शकतो। ते म्हणजे क्लिनिंगसाठी तुम्हाला काहीही क्लीन करायचं असेल, फरशी वगैरे क्लीन करायचं असेल त्यासाठी सुद्धा करू शकता। त्याचबरोबर फ्रॅग्रन्स म्हणून सुद्धा यूज करू शकता आणि सगळ्यात मेन म्हणजे मच्छर मारण्यासाठी। जर तुम्ही हा स्प्रे केला ना तर जे काही चिलटं आहेत, मच्छर आहेत ते सुद्धा होत नाही। तुम्ही रात्री किचनमध्ये हा स्प्रे नक्की स्प्रे करू शकता। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे सोल्युशन वापरू शकता आणि पुन्हा पुन्हा त्याचा रियूज करू शकता। नक्की संत्रा आणि मोसंबीच्या साली फेकू नका, या पद्धतीने त्याचा यूज करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करायचं बिलकुल विसरू नका, कारण खूप युनिक व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।